आज बनवूयात उन्हाळी वाळवणातील पातळ पोह्यांपासून अगदी झटपट आणि गॅसचा वापर जराही न करता कुरकुरीत आणि खुसखुशीत होणारी पोह्यांची चकली किंवा स्टिक। त्यासाठी पातळ पोहे चाळणीमध्ये घेऊन 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। हाताने दाबून त्याच्यामधलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि झाकण लावून 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचे। पोहे छान भिजले की एका भांड्यामध्ये बाजूला काढून घ्यायचे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, पापड खार आणि आवडीप्रमाणे लाल तिखट घालून एकसारखं छान मळून घ्यायचं। मळताना मिश्रणाला हाताने थोडंसं तेल लावून घ्यायचं। चकली बनवायचा साचा घेऊन चकलीची चकती घालून मिश्रणामधलं जेवढं साच्यामध्ये पीठ मावेल तेवढं भरून घ्यायचं आणि अशा पद्धतीने चकली किंवा स्टिक्स पाडून घ्यायच्या। 1 दिवस पंख्याच्या हवेखाली आणि 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये छान वाळून घ्यायचं। उन्हामध्ये कडकडीत वाळवल्यानंतर बघू शकता मस्त स्टिक्स इथे तयार झालेत आपल्या। आता कडकडीत गरम तेलामध्ये आपण तळून बघूयात। छान दुप्पट तिप्पट फुलतात, खायला देखील अगदी चविष्ट लागतात। लहान मुलांना तर फार आवडतील, नक्की करून बघा।